नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकाच बॅटरपासून वेगवेगळ्या प्रकारचे भजे. हे भजे एकदम टेस्टी बनतात. हे भजे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये चहासोबत किंवा खिचडीसोबत खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. एकाच बॅटरपासून आपण वेगवेगळे प्रकारचे भजे किंवा पकोडे बनवणार आहोत. त्यासाठी आज मी 3 हिरव्या मिरच्या, थोडेसे अशा प्रकारे कट करून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत आणि उभा चिरलेला कांदा आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे. हा आपल्या मिरचीसाठी स्टफिंगसाठी कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची काही पाने आणि अशा प्रकारे छोट्या आकाराचे पालक घेतलेले आहेत. टमकुराचे पाने देखील घेतलेले आहेत. भजी छान बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बॅटर. बॅटर बनवण्यासाठी या ठिकाणी 2 कप बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. हे बारीक बेसन घेतलेलं आहे. तुम्ही बेसन कोणतेही वापरू शकता. अर्धा टीस्पून जिरे पावडर, कलर साठी 1/4 टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून चवीनुसार मीठ. सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बॅटर परफेक्ट बनणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. बेसन पीठ व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर थोडं थोडं करत आता आपण पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला थोडंसं घट्टच बॅटर बनवून घ्यायचं आहे. फास्ट मध्ये हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत अशा प्रकारे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं, ते बेसनवरती डिपेंड आहे. बॅटर आपलं रेडी आहे. हा एकदम असं स्मूथ बॅटर तयार व्हायला पाहिजे. एकही गाठ यामध्ये किंवा गुठळी असायला नाही पाहिजे. पहा, 2 कप बेसन पिठासाठी या ठिकाणी मी 1 ग्लास मध्ये अर्धा कप पाणी फक्त शिल्लक राहिलेलं आहे. बॅटर बनल्याच्या नंतर यामध्ये आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घ्यायची आहेत. 2 चटके खायचा सोडा टाकायचा आहे. आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया. परफेक्ट. सर्वप्रथम आपण मिरची स्टफिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी पाव टेबलस्पून जिरेपूड घेतलेले आहे. अर्धा चिरलेल्या कांद्यामध्ये पाव टेबलस्पून जिरे टाकल्याच्या नंतर पाव टेबलस्पून लाल तिखट, पाव टेबलस्पून मीठ टाकून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे व्यवस्थित स्टफिंग मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर चिंचेचा पण तुम्ही यामध्ये पाव टीस्पून ऍड करू शकता. हा स्टफिंग आपलं रेडी आहे. हिरवी मिरची देखील या ठिकाणी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि मधील बी आणि पांढरा जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता आपण स्टफिंग भरून घेऊया. व्यवस्थित स्टफिंग आतपर्यंत भरून घ्यायची आहे. जर तुम्हाला मिरचीचा जर हा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे स्टफिंग मी व्यवस्थित भरून घेतलेली आहे आणि व्यवस्थित एक वेळेस असं दाबून घेऊया. पहा, स्टफिंग आपली भरून तयार आहे. स्टफिंग भरल्याच्या नंतर तेल गरम करून घेऊया. अशा प्रकारे शिमला मिरची बॅटर मध्ये बुडवून घ्यायची आहे. पहा किती छान प्रकारे शिमला मिरची अशी मी बुडवून घेतलेली आहे, म्हणजे डीप करून घ्यायची आहे. पहा, बॅटर मस्त झालेला आहे. हळूच आता ही मिरची तेलामध्ये सोडायची आहे. पहा, पातळ लेयर अशी तयार होते. पहा, दुसरा देखील मिरचीचा वडा मी यामध्ये सोडत आहे. सर्व शिमला मिरची तळून घेऊया. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. खालची साईड आपली परतत आलेली आहे, पाहू शकता. पहा किती छान असा कलर आलेला आहे. आता खालची साईड देखील अशा प्रकारे तळून घेऊया. पहा किती छान असे टम फुगलेले वडे आपले तयार आहेत. पहा, क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मिरचीचे भजे आपले तयार आहेत. पहा किती मस्त दिसत आहेत. एक एक करत अशा प्रकारे मी आपण ग्रेट करून घेतलेल्या चिप्सला बॅटर मध्ये बुडवायचं आहे आणि हळूच तेलामध्ये एक एक करत सोडायचं आहे. पहा किती एकदम इझी रेसिपी आहे आणि फक्त एकच बॅटर आपण सर्व भज्यांसाठी वापरलेलं आहे. वेगळं असं बॅटर बनवायची देखील गरज नाही. पहा, सर्व भजे आपले किती छान असे टम फुगत आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, इतकीच काळजी घ्यायची आहे. खालची साईड आपली तळून झालेली आहे. आता ही देखील साईड आपण परतून घेऊया.
पहा किती छान असे टम फुगत आहेत आपले भजे देखील. बटाटे भज्यांचा देखील डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरूर देईन. पहा किती छान असा टम फुगलेला आहे. चिप्स भजे आपले तयार आहेत. पहा ते मस्त टम फुगून तयार आहेत. चमकुरा कट करायची देखील गरज नाही, कोणती झंझट करायची गरज नाही. चमकुऱ्याची भजी बनवण्याची आहे ना ही एकदम सोपी पद्धत. जर तुम्ही ऑइली खात नसाल तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता. खालची साईड तळलेली आहे. आता ही देखील बाजू आपण तळून घेऊया. क्रिस्पी असे भजे आता आपण काढून घेऊया. पालकाचे देखील भजे आपण एकदम क्रिस्पी काढण्यासाठी देठाचा देखील भज्यामध्ये वापर केलेला नाही. एकदम पातळ असे आणि क्रिस्पी भजे आपल्याला खायला मिळतील. त्यावरती मिळतात तसे भजे बनून तयार होतात आणि एकदम खुसखुशीत बनून तयार होतात. सर्व भजे अप्रतिम बनतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जणांपर्यंत शेअर करा. पहा मस्त खरपूस आणि टम फुगलेले भजे आपले तयार आहेत आणि झंझट करायची देखील गरज नाही. फक्त एका बॅटर पासून हे आपण भजे बनवलेले आहेत. हे भजे आपण हाय फ्लेम वरती तळलेले आहेत, त्यामुळे सर्वच भजे थोडे देखील तेलकट नाहीयेत, त्यामुळे खूपच मस्त बनून तयार झालेले आहेत. पहा बॅटर देखील आपलं एकदम बरोबर झालेलं आहे. अशा प्रकारे कांदे घ्यायचे आहेत आणि सर्व कांदे आपल्या बॅटर मध्ये मिक्स करायचे आहेत. कांद्याचे भजे कधीही सर्वात शेवटी करायचे, कारण या कांद्याच्या भज्यांना बॅटर एकदम कमी लागतं. कढीपत्ता टाकून बनवलेले भजे कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कांद्यापासून बनवलेली खेकडा भजी जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पहा जास्त कांदे असलेले कांद्याचे भजे देखील आपले तयार होत आहेत. कांद्याचे भजे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकता. पहा जर तुम्हाला हे भजे मऊ पाहिजे असतील तर तुम्ही थोडेसे तळून झाल्यानंतर काढू शकता, किंवा क्रिस्पी पाहिजे असतील तर थोडेसे तेलामध्ये आणखी तुम्ही तळू शकता. दोन्ही साइड अशा आपण तळून घेऊया. मस्त अशी खालची साइड देखील तळून तयार आहे. खुसखुशीत असे कांदा भजे आपले रेडी आहेत. गरमागरम एका बॅटर पासून वेगवेगळ्या प्रकारचे भजे आपले तयार आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला मिरचीचा भजा दाखवणार आहे. मिरचीचे भजे पहा किती एकदम मस्त झालेले आहेत. बॅटर देखील पहा एकदम पातळ आहे आणि स्टफिंग देखील मस्त आहे. आतली हे आहे आपला एकदम सुपर क्रिस्पी असा एकदम क्रिस्पी आळूच्या पानाची भजे आपले तयार आहेत. पहा किती मस्त झालेले आहेत. कांद्याचे भजे देखील पाहू शकता मस्तच झालेले आहेत. आपले पालक भजे कसे झालेले आहेत पहा. पालक भजे देखील मस्तच झालेले आहेत. पहा एकदम फ्लफी आहेत, एकदम मस्तच. पहा आणि सर्वात माझे फेवरेट आणि टम फुगलेले असे आपले बटाट्याचे भजे पहा किती मस्त झालेले आहेत. पहा एकदम मस्त आहेत आणि एकदम किती छान असे टम फुगलेले आहेत. आणि मधील बटाटा देखील पहा आणि लेअर देखील पहा किती एकदम पातळ आहे, थोडा सुद्धा कच्चा नाहीये. पहा मस्तच. हे भजे तुम्ही खिचडी पापड सोबत देखील खाऊ शकता, चहा सोबत नाश्त्याला देखील खाऊ शकता, किंवा कचोरी समोसा कोणत्याही ब्रेकफास्ट सोबत भज्यांचा भेद तुम्ही करू शकता. हे भजे मी खिचडी आणि पापड सोबत खात आहे. तुम्ही कशा सोबत खात आहात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.